उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर हे शिंदे गटात सामील होताच आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली आहे। महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत मागण्या मांडल्या। यावेळी सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा यासाठी सरकारने तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही मागणी केली आहे। राज्यातील आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी 5,000 नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून या आठवड्यात पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबविण्यात येईल। तसेच आजच्या डॉक्टर्स दिनी 1,400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येत आहेत। त्यानंतर आणखी 600 डॉक्टरांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी विरोधकांचा विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन। या आंदोलनाची दखल घेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला व चर्चा देखील केली। महाराष्ट्राच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पण महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही। महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळ मुक्त करायचे आहे। एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे। स्त्रीबीज तस्करी, IVF केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार आणि गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक प्रभावी व कडक कारवाई करता यावी यासाठी मकोका कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी आवश्यक कायदा आणण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली। मुंबईत आज सकाळपासून पाऊस पडत आहे। मुंबईसह डोंबिवली परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। डोंबिवली परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ असून मुसळधार पावसामुळे सकल भागात पाणी शिरलंय। रोडवर पाणी शिरल्यामुळे वाहन चालकांची मोठी तारांबळ उडाली आहे। पहिल्याच पावसात शहरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरले, मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आणि अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले। जर पहिल्याच पावसात ही परिस्थिती असेल तर पुढील 3 महिन्यात मुंबईकरांचे काय होणार? मुंबईकरांना आश्वासनांची नाही तर जबाबदारी निश्चित करणाऱ्या प्रशासनाची गरज आहे। वरुण सरदेसाई यांनी सभागृहात हा मुद्दा मांडला। गेल्या 24 तासात मुंबईत कोसळलेल्या झाडांची संख्या हेच सिद्ध करते की मुंबईत प्री मान्सूनची कामे झालीच नाहीत। मुंबईच्या भाजप महापौरांचे लक्ष मुंबईकरांच्या प्रश्नांपेक्षा बांगलादेश आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या विषयांकडे अधिक होते। ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। आदित्य ठाकरे यांचं ट्विट। सचिन अहिर यांच्या पक्षांतरावर बोलताना संजय राऊतांनी सांगितलं की अंधारात झोपेत असताना डोक्यात दगड टाकून निघून गेले आहेत। तुमचा हा राजकीय प्रवास असला तरी तुम्हाला इतिहास हा कलंकित करणारा असल्याचे सांगतील। संजय राऊत यांचं वक्तव्य।